मुरगुड शहरातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय कायम असल्याचे चित्र मंगळवारी पुन्हा एकदा समोर आले। रस्ता पूर्ण झाला असला तरी दोन्ही बाजूंना मोठे खड्डे असल्याने वाहनांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करणे कठीण बनले आहे। त्यामुळे एसटी चालक आणि वाहकांनी बस स्थानकात बस नेण्यास नकार दिल्याने बस पुन्हा मुरगुड नाक्यावरूनच सोडण्यात आल्या। यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण असताना नगरसेवक आणि पत्रकारांनी रस्ते बांधकाम कंपनीकडे लवकरात लवकर काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली होती। त्यानुसार रस्ता तयार झाला, मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोल खड्डे असल्याने दोन वाहने एकाच वेळी सुरक्षितपणे जाऊ शकत नाहीत। यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन बसच्या लोकांनी बस नाक्यालाच उभे करणे पसंती केले। मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली। अनेक विद्यार्थ्यांकडे पावसापासून बचावासाठी आवश्यक साधने नसल्याने तर अनेक प्रवाशांनी डोक्यावर पिशव्या धरूनच या मार्गावरून पायपीट केली। चिखल आणि निसरड्या रस्त्यामुळे अनेक जण घसरून पडल्याच्या घटना घडल्या। दुसरीकडे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर चालकांनी मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत। यामुळे बस स्थानकात बसची वाट पाहणारे अनेक प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना बस नाक्यावरून सुटत असल्याची माहिती उशिरा मिळाली। परिणामी त्यांना सुमारे 1 किलोमीटर पायपीट करत नाक्यावर जावे लागते। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली। 2 आठवड्यापूर्वी नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर या ठिकाणचा रस्ता पूर्ण करण्यात आला, मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पुरेशी जागा उपलब्ध करून न दिल्याने बस स्थानकापर्यंत वाहने नेणे सुरक्षित नसल्याचे चालकांनी स्पष्ट केले। परिणामी एसटी बस नाक्यावरच उभ्या कराव्या लागत असून त्यांचा मनस्ताप विद्यार्थी, प्रवासी आणि वृद्ध नागरिकांना सहन करावा लागत आहे। रस्ता पूर्ण झाल्याचे सांगितले जाते, मात्र सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत। रस्ता पूर्ण होऊनही विद्यार्थी आणि प्रवाशाच्या वाटेला आलेली ही पायपीट आणि गैरसोय नेमकी कधी संपणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून प्रशासनाने तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुरुस्ती करून वाहतूक पूर्णपणे सुरक्षित करावी, अशी मागणी होत आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।